जय महाराष्ट्र मंडळी. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलेला आहे. पक्षातील विश्वासू मानले जाणारे आणि माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश करत उपसभापती पदासाठी अर्ज भरलेला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली असून त्यांच्या नाराजीमागचं कारण काय याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. सचिन अहिर यांनी अचानक उद्धव ठाकरे यांची साथ का सोडली? शिंदे गटात प्रवेश करण्यामागं नेमकं कारण काय सांगितलं जात आहे? ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंबद्दल कोणते गंभीर आरोप केलेले आहेत आणि दावे केलेले आहेत, आणि नीलम गोऱ्हेंना डावलून सचिन अहिर यांना उमेदवारी का देण्यात आली? मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी पाहणार आहोत. संपूर्ण राजकीय घडामोडी मागचं विश्लेषण पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया नेमकं काय घडलंय. मुद्दा नंबर 1, सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विश्वासू मानले जाणारे आणि माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी अचानक शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. 6 खासदारांच्या पक्षांतरानंतर हा ठाकरे गटासाठी आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे गटाच्या कोट्यातून त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज भरल्यामुळे राजकीय चर्चांना अधिक वेग आलेला आहे. कामगार चळवळीतून स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या अहिर यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटात अस्वस्थता वाढल्याचं बोललं जात आहे. मंडळी, मुद्दा क्रमांक 2 पाहू. नरेश म्हस्के यांनी नाराजीमागचं कारण काय सांगितलं? ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सचिन अहिर यांच्या प्रवेशाचं स्वागत करत त्यांचं कौतुक केलं. ते म्हणाले की सचिन अहिर हे कामगार आणि विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले नेते आहेत आणि अशा नेत्याचं शिवसेनेत स्वागत आहे. त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. सतत शिवीगाळ आणि आक्रमक भाषेमुळे अनेक नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच भविष्यात पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला तर कार्यकर्त्यांचं काय, असा प्रश्न अनेक लोकप्रतिनिधींसमोर असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. मुद्दा क्रमांक 3, आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटासाठी हा धक्का का मानला जात आहे? सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे जवळचे सहकारी मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या पक्षांतरामुळे केवळ उद्धव ठाकरे नव्हे तर आदित्य ठाकरे यांनाही राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झालेली आहे. सलग अनेक नेते पक्ष सोडत असल्यामुळे ठाकरे गटासमोर संघटना मजबूत ठेवण्याचं आव्हान निर्माण झालेलं आहे. आगामी राजकीय समीकरणावर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुद्दा क्रमांक 4, नीलम गोऱ्हेंना डावलून सचिन अहिर यांना उमेदवारी का? उपसभापती पदासाठी सुरुवातीला नीलम गोऱ्हे यांचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर कृपाल तुमाने यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली. मात्र ऐनवेळी एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्र वापरत सचिन अहिर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. नीलम गोऱ्हे यांना डावलून नव्याने पक्षात आलेल्या नेत्याला उमेदवारी देण्यामागे शिंदे गटाची राजकीय रणनीती असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. मुद्दा क्रमांक 5, पुढे या राजकीय घडामोडीचा काय परिणाम होऊ शकतो? सचिन अहिर यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटातील गळती थांबवण्याचं आव्हान आणखी वाढलेलं आहे. दुसरीकडे शिंदे गटाने पुन्हा एकदा विरोधी गटातील मोठा नेता आपल्या पक्षात आणत संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि मुंबईतील राजकीय समीकरणावर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो. तसेच सचिन अहिर स्वतः त्यांच्या पक्षांतरामागील कारणाबाबत सविस्तर भूमिका मांडतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मंडळी, या संपूर्ण घडामोडीतून 3 गोष्टी आपल्याला स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आणखी एक महत्त्वाच्या नेत्यानं शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं ठाकरे गटासमोर नवं आव्हान उभं राहिलेलं आहे. गोष्ट दुसरी, नरेश म्हस्के यांनी मांडलेली कारणं ही त्यांच्या राजकीय भूमिका आहे. सचिन अहिर यांनी स्वतः त्यांच्या पक्षांतरामागील कारणाबाबत सविस्तर भूमिका अद्याप सार्वजनिकपणे स्पष्ट केलेली नाही. आणि गोष्ट तिसरी, उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांना उमेदवारी दिल्यानंतर शिंदे गटाने स्पष्ट राजकीय संदेश दिला असून याचे परिणाम आगामी राजकीय घडामोडीमध्ये दिसू शकतात. आता तुम्हीच सांगा, सचिन अहिर यांचा शिंदे गटात जाण्याचा निर्णय तुम्ही कसा पाहता? उद्धव ठाकरे यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का? या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहेत का?
तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी अपडेटसाठी सत्तामंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.